गीत क्रमांक 2, हिम नंबर 2, आलो तुझ्या दर्शनाला देवा. आलो तुझ्या दर्शनाला देवा, आलो तुझ्या दर्शनाला, आलो तुझ्या दर्शनाला देवा, आलो तुझ्या दर्शनाला. मंदिर तुझे सुंदर पावन, मंदिर तुझे सुंदर पावन, मनात आमच्या तुझेच चिंतन, आलो तुझ्या दर्शनाला, आलो तुझ्या दर्शनाला देवा, आलो तुझ्या दर्शनाला, आलो तुझ्या दर्शनाला, आलो तुझ्या दर्शनाला. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुमच्या अंतर यावी. ख्रिस्ताटाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आजचा आपला विषय आहे कुटुंबामध्ये समझोता, कुटुंबामध्ये समेट सलोखा आणण्यासाठी आपल्याला पाचारण केलेलं आहे. आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कधीकधी आपण खूप कठोर असे वागत असतो आणि आपण आपल्या कुटुंबामध्ये दुसऱ्यांना क्षमा, शांती, दया दाखवत नाही आणि अशावेळी आपण प्रभू येशू ख्रिस्तापासून दूर जात असतो. असंच काहीतरी कृत्य आपल्याकडून आज घडलं असेल तर या ख्रिस्तायागात आपण विशेष प्रार्थना करूया आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडे दयेची आणि क्षमेची याचना करूया. पापी जनांचे तारण करण्या प्रभुराया तू अवतरला. करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आम्हावरी. पापे अमुची पदरी घेऊनी क्षमा मागतो तुझ कडूनी. करुणा कर ख्रिस्ता, करुणा कर ख्रिस्ता, करुणा कर ख्रिस्ता आम्हावरी. तारक अमुचा तू या जगती एकमेव देवा घरचा. करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु, करुणा कर प्रभु आम्हावरी. सर्व समर्थ प्रभु परमेश्वर दया दाऊनी क्षमा करो अन आपणाला शाश्वत जीवन दया कडूनी मिळत राहो. तथास्तु. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, दीन आणि नम्र जनामधून तू धन्यकुमारी मरियेला
आमच्या तारणाची माता होण्यासाठी निवडून घेतलेस. तिच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही प्रामाणिकपणे तुला श्रद्धेचा नजराणा अर्पण करावा आणि आमच्या तारणासाठी संपूर्णतः तुझ्यावर विसंबून राहावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंतपणावर राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. पौलाचे कलसैसकरास पत्र ह्यातून घेतलेले वाचन. कलसैस येथील पवित्र जनांना म्हणजे ख्रिस्तातील विश्वास ठेवणाऱ्या बंधूंना देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पॉल आणि बंधू तिमोथी ह्यांच्याकडून देव आपला पिता ह्यांच्यापासून तुम्हाला कृपा आणि शांती असो. ख्रिस्त येशूमधील तुमचा विश्वास आणि तुमची सर्व पवित्र जनावरील प्रीती ह्यांच्याविषयी ऐकून आम्ही तुम्हासाठी जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा स्वर्गात तुम्हासाठी राखून ठेवलेल्या आशेमुळे आम्ही सर्वदा आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता देव ह्याची उपकारस्तुती करतो. ह्या आशेविषयी तुम्ही सुवार्तेच्या सत्यवचनाच्या पूर्वी ऐकले. सुवार्ता तुम्हाकडे येऊन पोचली आहे. तुम्ही देवाच्या कृपेविषयी ऐकले आणि खरेपणाने तिची माहिती करून घेतली. त्या दिवसापासून जशी तुम्हामध्ये तशीच सर्व जगातही सुवार्ता फळ देत आणि वृद्धिंगत होत चालली आहे. एफ्रास आपल्या सोबतीचा प्रिय दास तुमच्या वतीने ख्रिस्ताचा विश्वासू सेवक ह्याच्यापासून तुम्ही ती कृपा अशीच शिकला. आत्म्याच्या योगे उद्भवलेल्या तुमच्या प्रीतीविषयी त्यानेच आम्हाला कळवले. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. स्तोत्र गीत क्रमांक 44 नंबर 44 वचन तेरा प्रभु. वचन तेरा है प्रभु, जीवन की ज्योति है. वचन तेरा है गुरु, आनंद जीवन है. वचन तेरा है प्रभु, जीवन की ज्योति है. वचन तेरा है गुरु,
कृपा करून जयघोषासाठी उभे राहा. क्रमांक 49 बोल प्रभू, नंबर 49. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू सभास्थानातून उठून शिमोनाच्या घरी गेला. शिमोनाची सासू कडक तापाने पडली होती. तिच्यासाठी त्यांनी त्याला विनंती केली. तेव्हा त्याने तिच्यावर ओनवून तापाला दटावले. तेव्हा तिचा ताप निघाला आणि लगेच ती उठून त्याची सेवा करू लागली. सूर्यास्ताच्या वेळी ज्यांची माणसे नाना प्रकारच्या रोगांनी पिडलेली होती त्यांनी त्यांना त्यांच्याकडे आणले आणि त्याने त्यांच्यातील प्रत्येकावर हात ठेवून त्यांस बरे केले. तू देवाचा पुत्र आहेस असे ओरडत भूते देखील पुष्कळ माणसांतून निघाली. त्याने त्यांना धमकावले आणि बोलू दिले नाही, कारण तो ख्रिस्त आहे हे त्यांस ठाऊक होते. दिवस उगवल्यावर तो निघून रानात गेला. तेव्हा लोकसमुदाय त्याचा शोध करत त्याच्याजवळ आला आणि आपणापासून त्याने जाऊ नये म्हणून ते त्याला अडवत होते. परंतु तो त्यांना म्हणाला, मला इतर गावीही देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे, कारण त्याच्यासाठीच मला पाठवले आहे. मग तो यहुद्यांच्या सभास्थानामध्ये उपदेश करत फिरला. प्रभूचे शुभ वर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो. याहो जन हो अर्पू आपण येशू ख्रिस्ताचे बलिदान. याहो जन हो अर्पू आपण येशू ख्रिस्ताचे बलिदान. घेऊन ज्योत श्रद्धेची जीवनदायी हे बलिदान. याहो जन हो अर्पू आपण येशू ख्रिस्ताचे बलिदान. समेट करूनी आपण आज भांडण तंटा विसरूनी
समेट करूनी आपण आज भांडण तंटा विसरूनी शांती प्रीतीच्या सुमनानी सजवूया नवी वेदी शांती प्रीतीच्या सुमनानी सजवूया नवी वेदी या हो जन हो अर्पू आपण येशू ख्रिस्ताचे हे बलिदान. ख्रिस्ताटाई जमल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे गाणे तुम्ही ऐकले असेल किती वेळा, पण त्याच्यामध्ये जे शब्द आहेत चांगल्या प्रकारे आपल्याला सांगत आहे की आपण समेट करायला पाहिजे. आपण दुसऱ्याबरोबर प्रेमाने, दुसऱ्यावरती न रागवता त्यांना आपण दयेचा, क्षमेचा कसा संदेश द्यावा ते सांगत आहे. आणि तेव्हाच आपली जी कर्तव्य आहे, आपण मिसाला इथे हजर असतो, मोठ्या श्रद्धेने येत असतो आणि आपण आपल्या प्रार्थना इथे सांगत असतो. आणि जर आपल्या प्रार्थना कधीकधी ऐकल्या जात नाही आणि अशा वेळी आपल्याला प्रश्न पडतो, तेव्हाच प्रभू येशू ख्रिस्त सांगतो, सर्वप्रथम तू जाऊन तुझ्या भावाबरोबर, तुमच्या कुटुंबियाबरोबर, तुझ्या मित्रपरिवाराबरोबर समेट कर, तेव्हाच तू आपले अर्पण इथे वेदीवरती आण. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे गाणे जणू काय आपल्याला आजचा जो विषय आहे कुटुंबामध्ये समेट, समजवता, सलोखा आणण्यासाठी सांगत आहे. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण जीवन जगत असताना आपण खूप चांगले वागत असतो. आपण बाहेर सर्वांबरोबर प्रेमाने वागत असतो, दुसऱ्यांना आपण जास्त टाईम देत असतो. पण आपण आपल्या घरात किती टाईम देतो? आपण आपल्या कुटुंबामध्ये त्यांच्याबरोबर प्रेमाने, त्यांच्याबरोबर दोन प्रेमाचे शब्द आपण कधी बोलतो का? याच्यावरती आपल्याला आज मननचिंतन करावं लागेल. इथे मला एक चांगल्या प्रकारे एक उदाहरण द्यायचं आहे. जेव्हा मी सेमिनरीमध्ये होतो, आमचे प्रोफेसर आम्हाला एक प्रश्न विचारला की तुमच्या मते कुटुंबाची व्याख्या काय आहे? आणि आम्ही सर्वांनी आमच्या परीने आम्हाला जे सांगण्यात आलेलं होतं, आम्ही जे वाचलेलं होतं ते सांगत होते की 4 भिंतीने कुटुंब होत असते. ते सांगतात की, दुसरे सांगतात तिचे संपत्ती सोनं असते ते कुटुंब आहे, आणि भरपूर असे सांगत होते. आणि चांगल्या प्रकारे एका ब्रदराने उत्तर दिलं की जिथे प्रेम, दया, शांती असते तिथे खरोखर कुटुंब असते. आणि जेव्हा मी जे पहिलं उत्तर दिल्यानंतर फादरांनी लगेच दुसरा प्रश्न विचारला की तुम्ही घरी जाता का? तुमची सुट्टी असते गुरुवारची, तुम्ही घरी जाता का? तर सर्व शांत राहिले, कारण कधीकधी आम्ही न सांगता आम्ही आमच्या घरी जात असतो. तर आम्हाला घाबरा वाटली उत्तर हो द्यायचं की नाही द्यायचं. आणि आम्ही असेच उभे राहिलो फक्त. आणि काहीकांनी, म्हणजे मी पण एका ब्रदरवरती पॉईंट आऊट केलं की माझा हा मित्र आहे, तो रोज घरी जातो गुरुवारी. आम्हाला सांगण्यात आलेलं की तुम्ही फक्त महिन्यातून एकदा घरी जायचं कंपल्सरी आहे, पण आम्ही कधीकधी जात नव्हतो. नशावेळी फादरांनी फक्त आम्हाला पकडण्यासाठी हा प्रश्न विचारलेला की फादरांचं काहीतरी दुसरं उद्दिष्ट होतं, त्याच्यामुळे आम्ही थोडे गोंधळून गेलो होतो आणि आम्ही उत्तर दिलं नाही. पण जेव्हा आम्ही जेव्हा दुसऱ्या ब्रदरवरती आरोप केला, आता आम्हाला वाटलं की त्या ब्रदरला काहीतरी कंप्लेन फादरांकडून भेटणार किंवा थोडं त्याला ओरडून बोलतील. पण फादरांनी त्याला पुढे बोलवलं आणि सांगितलं, शाबास, तुझ्या घरी वाटते प्रेम, दया, शांती भरपूर आहे, तेव्हा तुला प्रत्येक गुरुवारी घरी जायला आवडत आहे. तर आम्ही हलवलो. आम्ही बोलू लागलो की आम्ही पण जातो, पण रोज नाही जात, महिन्यातून 2दा जात असतो. देन फादर बोलले की चांगली गोष्ट आहे. आणि त्यावेळी फादरांनी एक चांगल्या प्रकारे वाक्य इंग्लिशमध्ये त्यांनी बोललेलं होतं. ते म्हणजे, इफ यू डोंट फील ॲट होम यू विल नॉट फील ॲट होम एनिवे. इफ यू डोंट फील ॲट होम यू विल नॉट फील ॲट होम एनिवे. फादरांना एकच सांगायचं आहे, जर तुला कुटुंबामध्ये शांती भेटत नसेल तर तू कुठल्याही जगामध्ये, कुठल्याही कानाकोपऱ्यात जा, कुठे पण जा, चर्चमध्ये जा, कुठे पण जा, फादरांकडे जा, कुठे पण जा,
तुम्हाला शांती भेटणार नाही. आणि ते चांगल्या प्रकारे सांगत आहेत की तुम्ही पहिला समेट करा, कारण कुटुंबामध्येच शांती दडलेली असते, कारण कुटुंबामध्येच प्रेम, दया सर्व काही असते. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आणि अशा प्रकारे हा संदेश जेव्हा आम्हाला फादरांनी देण्यात आलेला होता, आम्ही सर्व भारावून गेलो होतो. कारण आम्ही कधीकधी अवॉइड म्हणजे जाण्यासाठी आम्ही नकार देत होतो. पण नंतर आम्हाला जेव्हा माहिती पडलं की कुटुंब किती महत्त्वाचं असते, जर कुटुंबामध्ये आपला समझोता समेट असेल बरोबर, तर आपल्या तिथे राहावंसं वाटेल. आणि आजचा विषय तोच सांगत आहे, कुटुंबामध्ये समेट असेल तर आपल्याला तिथे पवित्र मरिया, संत योसेफ आणि येशू ख्रिस्ताचे दर्शन आपल्याला आपल्या कुटुंबामध्येच भेटेल असं होईल. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपलं कुटुंब एक पवित्र कुटुंब असलं पाहिजे. आणि त्यासाठी आपल्या कुटुंबासमोर ते पवित्र कुटुंब म्हणजे येशू ख्रिस्ताचे कुटुंब, मरिया मातेचे कुटुंब आणि संत योसेफाचे कुटुंब याचा आदर्श आपल्यासमोर सदा सर्वदा असला पाहिजे. कुटुंबामध्ये किती पण संकट येऊ दे, कुटुंबामध्ये किती पण अडचणी येऊ दे, आपण कधीच धसकलं पाहिजे नाही, आपण त्याला सामोरे गेलं पाहिजे. आपल्याकडे मरिया मातेचं कुटुंबाबद्दल चांगल्या प्रकारे उदाहरण आहे. मरिया मातेला लग्नाअगोदर ती गरोदर होती आणि अशावेळी भरपूर तिला समाजातून नकारात्मक वाक्य ऐकायला भेटत होती. आणि अशावेळी ती त्यांच्या कुटुंबाबरोबर एकत्र राहिली, कुटुंबामध्ये फूट पडू दिली नाही. संत योसेफ यालासुद्धा भरपूर काही ऐकण्यात आलं असेल आणि त्यानेसुद्धा कुटुंबाच्या चांगल्या प्रकारे सांभाळ केला. त्याने कुटुंब उद्ध्वस्त करून दिलं नाही किंवा सोडून गेला नाही, तर त्याने सर्वांना एकत्र घेऊन प्रभू श्री ख्रिस्ताला भरपूर असे नाना प्रकारची वाक्य बोलण्यात आलेली होती. आणि प्रभू श्री ख्रिस्तांसुद्धा ते कुटुंबामध्ये एकत्र राहून आपण प्रेमाने कसं राहायचं त्याने हा चांगला संदेश दिलेला आहे. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मरिया मातेने देवाच्या हाकेला होय म्हणून ती शेवटपर्यंत प्रामाणिक राहिली. आपण आपल्या कुटुंबामध्ये आपण देवाला म्हटलेलं आहे की मी माझं कुटुंब प्रेमाचे मंदिर बनवणार आहे. आणि जणू काय आपण त्याला होय होकार असा उत्तर आपण दिलेलं आहे. आणि ते आपण टिल दी एंड शेवटपर्यंत आपल्याला ठेवावं लागेल. त्यासाठी आपल्या कुटुंबामध्ये समेट, आपल्या कुटुंबामध्ये समझोता आणायला पाहिजे. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, कुटुंबामध्ये सलोखा आणायचं असेल तर आपण सर्वप्रथम पहिला मुद्दा म्हणजे मला सांगायचा आहे तो म्हणजे संवाद. आपल्या कुटुंबामध्ये जेव्हा भांडण होत असते, इट्स लाईक सायलंट वॉर इज गोइंग ऑन, सर्व शांत असते. अशावेळी प्रत्येक कुटुंबामध्ये तुम्ही जाऊन बघा, भांडण असणारच, कुठेतरी काहीतरी कमी असणारच. असंच कुठलं कुटुंब नाही की तिथे तुम्हाला असं भेटणार नाही की प्रेमाने नांदत आहे. आमच्या कुटुंबातसुद्धा भरपूर असं काही भांडण आहेत, पण आपण कसं एकत्र येऊन समेट करून त्याच्यावर तोडगा कसा काढावा, त्यासाठी संवाद खूप महत्त्वाचा आहे. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, गेल्या वर्षी मी मनोरमध्ये होतो तेव्हा एक व्यक्ती माझ्याकडे येऊन म्हणाली की मला भरपूर असं टेन्शन आहे, मला ह्या सर्व अडचणीतून मला मुक्त व्हायचं आहे. त्याला मी एकच सांगितलं की तू इथून निघ आणि कुठल्या पण घरी जा आणि फाइंड आउट कर की असं कुठलं घर आहे की त्याच्यामध्ये टेन्शन नसणार. आणि जेव्हा प्रत्यक्ष जो माणूस जाऊन बघितलं तेव्हा त्याला समजण्यात आलं की नाही, सर्वांनाच टेन्शन आहे. पण आपण जर देवावरती विश्वास ठेवून आपल्या कुटुंबामध्ये समेट करत राहिलो तर आपल्यामध्ये कुटुंबामध्ये शांती सलोखा नांदेल. दुसरा म्हणजे माफ करण्याची वृत्ती आपल्यामध्ये सदा सर्वदा असली पाहिजे. कारण कधीकधी आपण तो राग आपल्या मनातच ठेवत असतो. आपल्या कुटुंबामध्ये भांडण झालं, आपण शांत बसतो आणि आपण तो राग आपण आपल्या मनात ठेवत असतो. जणू काय आपण येशू ख्रिस्तापासून, जणू काय आपण आपल्या प्रभू येशू ख्रिस्तापासून दूर होत असतो. ज्या देवाच्या आज्ञा आहेत, ज्या आपल्या सांगत आहेत की आपण प्रेमाने राहायला पाहिजे, आपण त्याच्याप्रमाणे राहत नाही. आणि सर्वप्रथम इथे मला एक दुसरा मुद्दा सांगायचा आहे की कधीकधी आपण ज्या लग्नाअगोदर आपण थोडे कमिटमेंट करत असतो की मी माझ्या पत्नीला, मी माझ्या मुलांना चांगल्या प्रकारे ठेवणार. पण जेव्हा जेव्हा संकट येत असते आपण ते कमिटमेंट ठेवत नाही. आणि अशावेळी एका फादरांनी चांगल्या प्रकारे आमच्या तिथे सांगितलं होतं की लग्नाच्या अगोदर आपण खूप वेळा आपल्या पत्नीला म्हणत असतो आय लव्ह यू, किंवा पत्नी नवऱ्याला म्हणत असते की मी माझं तुझ्यावरती प्रेम आहे. पण जसं लग्न संपत असते ते शब्द दूर होत असतात, जणू काही त्याच्यामध्ये प्रेम राहत नाही. अशावेळी
ते फादर सांगत होते की तुम्ही जर हे शब्द, प्रेमाचे शब्द तुम्ही रोज म्हणत राहिलेत तर तुमच्या कुटुंबामध्ये समेट, तुमच्या कुटुंबामध्ये शांती नांदणार. तसेच दुसरा मुद्दा म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीवरून आपण रागवत असतो. कधी कधी आपण आपल्या कुटुंबामध्ये कोणीतरी आपल्यावरती हसलं की आपण लगेच रागवत असतो. राग सर्व साईडला ठेवून जर आपल्याला कुटुंबामध्ये प्रेमाचं किंवा येशू ख्रिस्ताचा अनुभव घ्यायचा असेल तरी सर्व गोष्टी सर्व दूर सारून आपल्याला चांगल्या प्रकारे राहावं लागेल. आणि इथे मला शेवटचा मुद्दा सांगायचा म्हणजे तो पोप फ्रान्सिस यांनी चांगल्या प्रकारे त्याच्या एका पत्रामध्ये द जॉय ऑफ लव, प्रेमाचा संदेश, प्रेमाचा आनंद, ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे सांगितलं आहे आपलं कुटुंब कसं असलं पाहिजे, आपल्या कुटुंबामध्ये काय असलं पाहिजे आणि आपलं कुटुंब कशा प्रकारे आणि कुणाची प्रेरणा घेतली पाहिजे ते सांगण्यात आलेलं आहे. आणि कुटुंब म्हणजे हे चर्चचे हृदय आहे. कुटुंब हे एक चर्चचे हृदय आहे आणि ते आपण चांगले ठेवायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे एक मुद्दा मांडण्यात आलेला आहे, तो म्हणजे क्षमाशीलता आणण्यासाठी आपण तत्पर हजर राहिलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये 3 शब्द चांगल्या प्रकारे हायलाईट केलेले आहेत. ते म्हणजे प्लीज. आपण कधी प्लीज म्हणतो का? आपण कधी सॉरी बोलतो का? आपण कधी थँक्यू बोलतो का? हे जे 3 शब्द आहेत खूप महत्त्वाचे आहेत. प्लीज, थँक्यू आणि सॉरी. जर आपल्या मुखी हे शब्द असतील तर आपल्या कुटुंबामध्ये सलोखा, आपल्या कुटुंबामध्ये शांती नांदेल. आमेन. अर्पण गीत, गीत क्रमांक 58, नंबर 58, अर्पितो मी प्रभूला. अर्पितो मी प्रभूला, जीवन हे माझे सारे. अर्पितो मी प्रभूला, जीवन हे माझे सारे. स्वीकारुनी प्रभू घे, हृदयी मला तुझ्या रे. हृदयी मला तुझ्या रे. अर्पितो मी प्रभूला, जीवन हे माझे सारे. फुला परी हे माझे, जीवन सदा असावे. फुला परी हे माझे, जीवन सदा असावे. फुलताच मी पडावे, चरणी प्रभू तुझ्या रे. चरणी प्रभू तुझ्या रे. अर्पितो मी प्रभूला, जीवन हे माझे सारे. अर्पितो मी प्रभूला, जीवन हे माझे सारे. बंधू भगिनींनो, माझ्या आणि तुमचे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. प्रभूच्या नावाचे गुणगान व गौरव व्हावे. आमचे आणि त्याच्या अखिल पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण व्हावे. म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. हे प्रभू, आम्ही भक्तिभावाने आणलेल्या या भेटीचा स्वीकार कर. तुझ्या पुत्राच्या अगाध प्रीतीचा सोहळा साजरा करणाऱ्या आम्हाला धन्यकुमारी मरेकडून प्रेरणा घेऊन तुझ्यावर
व शेजाऱ्यांवर प्रेम करण्याची कृपा दे. ही प्रार्थना आम्ही आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. तुमची अंतकरणे प्रभूकडे लावा. आम्ही ती लावली आहेत. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे प्रभू पवित्र पित्या सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. ते आमचे कर्तव्य आहे. पवित्र कुमारी मरियेच्या सन्मानार्थ हा उत्सव साजरा करत असताना तिचे आभार गीत आम्ही मोठ्या आनंदाने प्रतिध्वनित करतो, कारण सर्व जग तुझ्या अद्भुत कृत्यांनी भरले आहे. तुझ्या प्रीतीचा अनुभव सर्व पिढ्यांना आला आहे. तुझी दीनदासी मरिया हिच्यावर तुझी कृपादृष्टी वलवली आणि तू तिला आमचा तारणकर्ता तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याची माता होण्यासाठी निवडलेस. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूत तुझी आराधना करतात. तुझ्या सानिध्यात ते सदा सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात. त्यांच्या गोडसुरात आमचे मधुरसूर मिसळून आम्ही तुझे स्तुतिगान गातो. आभार घोष नंबर 77 पावन 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 तम हे. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पवित्र्याचा तू उगम आहेस. ही दाणी आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावेत म्हणून तू त्याच्यावर दरवर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगायला सामोरे गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी करा.
भक्तगणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातुनी प्रभू येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटीला, श्रद्धेचा या पुनरुच्चार. हे प्रभू येशू ख्रिस्ता, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाची पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यास आणि ती सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभू सर्व जगभर पसरलेल्या ख्रिस्तवीची आठवण कर आणि फ्रान्सिस आमचे पोप, जॉन आमचे बिशप आणि सर्व याजकवर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णविष्कार घडव. जे आमचे अन्य बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत त्यांचे तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि ती स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताठाई हे सर्व समर्थ देव पित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो हो. आमेन. तारणाची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण ह्याने प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराध्यांना क्षमा करतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहाप्रसंगी पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापापासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवेचनेपासून सुरक्षित असू. कारण राज्य, अधिकार आणि गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तो आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्तभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो आणि तुमच्या अंतर्यामी. आपण एकमेकास शांतिवंदन देऊया. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, आम्हाला शांती दे. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलवण्यात आले आपण सर्व धन्य. हे प्रभो, तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही,
परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. ख्रिस्ताचे शरीर. कृपया सूचनेकडे लक्ष असू द्या. ख्रिस्त शरीर हे फक्त ख्रिस्ती लोकांच्याच सेवनासाठी आहे. जे इतर धर्मीय या मिसा बलिदानात आणि नवदिन भक्तीमध्ये सहभागी झाले असतील, आम्ही आपल्या सर्वांचे प्रेमाने स्वागत करत आहोत. कृपया आपण जागेवरती बसून प्रार्थना करावी किंवा गायनामध्ये सहभाग घ्यावा. ख्रिस्त शरीर यह सिर्फ ख्रिस्ती लोगों के लिए है. होली कम्युनियन इज ओनली फॉर कॅथलिक. ख्रिस्त शरीर स्वीकारण्यासाठी कुणीही घाई गर्दी करू नका. स्वयंसेवकांच्या आज्ञेत राहून ख्रिस्त शरीराचा स्वीकार करा. धन्यवाद. प्रसाद गीत क्रमांक 103 नंबर 103. संदेश दिला ख्रिस्ताने. संदेश दिला ख्रिस्ताने, प्रेमाने जगी चालावे. संदेश दिला ख्रिस्ताने, प्रेमाने जगी चालावे. मुक्ती प्रदाता संदेश दिला ख्रिस्ताने, प्रेमाने जगी चालावे. प्रेम जसे मी तुम्हाला दिले, तसे प्रेम द्या हो सकला. प्रेम जसे प्रदा
दिला, संदेश दिला ख्रिस्ताने, प्रेमाने जगी चालावे. संदेश दिला ख्रिस्ताने, प्रेमाने जगी चालावे. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझी दीनदासी धन्यकुमारी मरिया ज्या सार्वकालिक वैभवात सहभागी झालेली आहे, त्याच वैभवाचे दर्शन एक दिवस तुझ्या ख्रिस्त सभेला घडावे म्हणून या साक्रामेंताच्या सामर्थ्याने तिला शुभवर्तमानाच्या मार्गाने वाटचाल करण्यास सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आरोग्यदायी वेळणकरणे मातेची नवदिन भक्ती नव्याचा आजचा 5वा दिवस, पान क्रमांक 52, पेज नंबर 52. ही प्रार्थना आपण सर्वजण श्रद्धेने सावकाश एकत्र म्हणायची आहे. सर्वांनी एकत्र. हे निष्कळंक कुमारी, तू कृपेचे प्रवेशद्वार आहेस. तुझ्या आगमनामुळे संत एलिझाबेथ व संत योहान बाप्तिस्ता यांस ईश्वरी कृपेचे वरदान मिळाले. आज या स्थळी आम्हास तीच कृपा दे. तुझ्या दयेमुळे या स्थळी कित्येक आंधळ्यांना दृष्टी, बहिऱ्यांना श्रवणशक्ती, रोग्यांना स्वास्थ्य, दुःखितांना व पीडितांना धीर आणि दृष्टांना सुबुद्धी प्राप्त झाली आहे. हे कृपेच्या माते, दयेच्या आसना, तुझ्याद्वारे ईश्वर आपला महिमा प्रकट करतो. जेव्हा जेव्हा साठी प्रार्थना करतो तेव्हा तू आम्हा साथ दे. शेवटपर्यंत तू प्रभू येशूजवळ विनंती कर. सर्वांनी दिव्य शक्तीची ओळख प्राप्त करून घ्यावी म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना कर. आमेन. नवीनाच्या प्रार्थनेसाठी पान क्रमांक 56, पेज नंबर 56. ही प्रार्थना आपण सर्वजण श्रद्धेने सावकाश एकत्र म्हणणार आहोत. सर्वांनी एकत्र. हे अति पवित्र कुमारिके, देवाने तुला येशूची आई म्हणून निवडले. या तुझ्या अपूर्व सन्मानार्थ मला तुझी स्तुती करू दे. हे ममताळू दुःख निवारणी माते, जसे तुझ्या भक्तांना तुझ्या आशेचे वचन दिले आहेस, तसे मला सुद्धा दे. तुझ्या दैवी पुत्राच्या अनंत दयेवर मी विसंबून राहतो. जे माता त्यांना मिळेल या त्याच्या वचनावर व तुझ्या प्रभावी मध्यस्थीवर
श्रद्धा ठेवून मी विनम्रपणे या महिन्यामध्ये करीत असलेल्या विनंत्या दैवी इच्छेनुसार तू मिळव, किंवा ज्या कृपा प्रसादांची मला फार गरज असेल ते तू मदतीसाठी मिळव. आपण येथे आपल्या विनंत्या सादर कराव्यात. आपण सर्वप्रथम आपल्या कुटुंबामध्ये शांती नांदावी, सलोखा व्हावा म्हणून प्रार्थना करूया. आपल्या कुटुंबामध्ये जे आजारी आहेत, प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना आशीर्वादित करून त्यांना चांगलं करावे म्हणून प्रार्थना करूया. तसेच आपण इथे हजर असताना आपल्या ज्या गरजा आहेत, आपणसुद्धा एक आजारी व्यक्ती इथे हजर आलेलो आहोत, त्या पूर्ण व्हाव्यात प्रार्थना करूया. तसे आपल्या समाजामध्ये, आपल्या देशामध्ये शांती नांदावी. तसेच आपले जे कोळी बांधव आहेत, शेतकरी बांधव आहेत, त्यांचा व्यवसाय चांगल्या प्रकारे व्हावे, त्यांना सर्व नैसर्गिक आपत्तीपासून दूर ठेवून त्यांना प्रभू श्री ख्रिस्ताने चांगलं त्याच्या प्रेमाचे फल द्यावे म्हणून प्रार्थना करूया. तसेच आपले जे मित्र मैत्रिणी कामानिमित्त प्रवास करत आहेत, परदेशी आहेत, प्रभू श्री ख्रिस्ताने त्यांना भरघोसाचा आशीर्वाद द्यावा. सर्वांनी एकत्र. जेव्हा तुझा उदार शब्द देव झाला, तेव्हा तुझे हृदय ज्या प्रेमानंदाने भरून गेले, त्याच्या सन्मानार्थ माझ्या हृदयातील भक्तिभाव मी तुला समर्पित करतो. नमय कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाया आहे, धन्य आहे तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मर्या देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. नमय कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाया आहे, धन्य आहे तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमय कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाया आहे, धन्य आहे तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमय कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाया आहे, धन्य आहे तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमय कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाया आहे, धन्य आहे तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमय कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाया आहे, धन्य आहे तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमय कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाया आहे, धन्य आहे तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमय कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाया आहे, धन्य आहे तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमय कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाया आहे, धन्य आहे तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. नमो कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाया आहे. गब्रियल दूताने तुला कृपा पूर्ण म्हणून अभिवाद दे. त्याच्या अभिवादनाबरोबर माझी अभिवादने तू स्वीकार. की तुझ्या मस्तकावर दिव्य मुकुटातील तेजस्वी रत्ने व्हावी अशी माझी सदिच्छा आहे. हे मरिया माते, मी माझी शरीर व आत्मा तुझ्या स्वाधीन करतो. माझ्या सर्व त्यामध्ये व सुखदुःखात तू माझ्या पाठीशी राहा. जीवन मरणातही मी तुझ्यावर श्रद्धा ठेवतो. प्रभू येशूसाठी सर्व गोष्टी चिरकाळ तुझ्या कर असे विनवितो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमच्या अंतर्यामी सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन. जा तुम्हा ख्रिस्ताच्या शांतीने पाठविण्यात देत आहे. देवाला धन्यवाद. प्रिय भाविकांनो,
आजच्या ख्रिस्त यागासाठी रेव्हरंड फादर मेलबॉर्न पोशापीर हे आपल्याला लाभले आहेत. जेथे प्रेम दया शांती तेथे देवाची वसती. मानव आणि ईश्वर यामधील समेट करण्यासाठी देवपित्याने आपल्या पुत्राला अर्पण केले. आपल्या कुटुंबामध्ये आपल्यामधील राग हेवेदावे मत्सर अबोला या सर्वांचा त्याग करून आपल्या कुटुंबामध्ये समेट करून आपली कुटुंब प्रेमाची मंदिरे कशा प्रकारे बनवावीत याबद्दल सुंदर प्रबोधन मार्गदर्शन आणि विवेचन फादरांनी केलेलं आहे. त्याबद्दल आपण सर्वजण जोरदार टाळ्या वाजवून फादरांना धन्यवाद देऊया आणि त्यांच्या पुढच्या प्रभुसेवेच्या कार्यासाठी सदिच्छा आणि शुभेच्छा. तसंच आजच्या मिसामध्ये गायन करण्यासाठी आपल्यामध्ये संत ब्लेज चर्च आंबोली येथून गायन मंडळ आलेलं होतं. त्यांनी सुद्धा सुंदर गायन केलेलं आहे. त्यांना सुद्धा टाळ्या वाजवून आपण धन्यवाद देऊया. अंतिम गीत गीत क्रमांक 129 129 माते मरिया तिसरे कडवं थर्ड वर्स. निर्माण करणे मजला